नमस्कार, वेलकम टू माथेरान। तर मित्रांनो, मान्सूनमधलं माथेरान काहीतरी औरत असतं। काय धुका आहे समोर, हा ट्रॅक आहे। 12ची आमची ट्रेन मिस झाली आणि आत्ता आम्ही चालतच चाललो आहे। पाठी हे दोघेजण। काय मजा आहे। थोडा थोडा पाऊस पण पडतोय आणि वातावरण बघा। नमस्कार मंडळी, गर्द धुक्याने वेढलेल्या या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आज आपण स्टे करणार आहोत। तर या हॉटेल कम रिसॉर्टमध्ये आता आपण एंट्री करतोय। एंट्री करताच हा सुंदर नजारा आपल्याला दिसतोय। हा समोर सुंदर असा रिसेप्शन काउंटर आहे। रिसेप्शन काउंटरच्या अगदी बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी ही सुंदर जागा तयार केली। तर या हॉटेलमध्ये एंट्री करताच आपल्याला सुंदर असा हा नजारा दिसतोय आणि सगळीकडे हिरवगार अशी झाड आहेत। या बाजूला सुद्धा काही रूम्स आहेत। तर या हॉटेलमध्ये आम्ही एंट्री केली, फ्रेश झालो मस्तपैकी। वातावरण किती छान आहे बघा आणि पाऊस सुद्धा आलाय। आता जेवायला चाललोय। या हॉटेलमधलं रिसॉर्टचं जेवण कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो। स्विमिंग पूल पण एक नंबर आहे बघा, छोटासाच आहे पण भारी आहे एकदम। तर या स्विमिंग पूलच्या अगदी समोरच जेवणाचे काउंटर लागले आहेत आणि इकडे बैठक व्यवस्था आहे आणि या बाजूला सुद्धा मस्तपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे। वातावरण तुम्ही बघू शकता, एकच नंबर आहे। तर आता या रिसॉर्टचं तुम्हाला जेवण दाखवतो। हे सूप आहे, ते पण दाखवणार। त्यानंतर इथे ढोकळा आहे आणि या 3 प्रकारच्या भाज्या आहेत। इथे राईस आहे, त्यानंतर चपाती आहे आणि इथे दूध पाक आहे, बटर मिल्क आहे आणि या बाजूला नॉनव्हेज सेक्शन आहे। चिकन समोसा आहे आणि इथे आहे बटर चिकन। तर आपण अशा प्रकारे हे जेवण घेतलंय। काय बोलतो? बोल। पार्टी बर्ड आहे। हां, पार्टी बर्ड ना रे, हे बघ पार्टी बर्ड आहे। तिकडे पण आहे। तर मित्रांनो, आता जेवायला आलोय। जेवण आहे, दोघे जेवत आहेत आणि इथलं वातावरण बघा तुम्ही, पूर्ण पाठीत धुका आहे। एवढं भारी वाटतंय। स्विमिंग पूलच्या वरतीच हे टेंट आहेत आणि याची प्राइस कदाचित जास्त असावी, ती तुम्हाला नंतर मी सांगतो। तर या फणसाच्या झाडाला फणस भरपूर लागले। तर मस्तपैकी जेवण झालं। रेवा, तुला जेवण कसं वाटलं? छान, मस्त होतं। मस्त होतं ना, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मस्तपैकी होतं। आणि इकडं हा मल्हार आहे। इथे ह्या लक्झरी रूम्स आहेत। मस्तपैकी झाडं भरपूर आहेत इथे, बघू शकता तुम्ही। या बाजूला पण भरपूर सारी झाडं आहेत। तर या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतर महाबळेश्वरचंच फील आलं, हा ना रेवा? हो, मस्त। तीच आठवण आली। कारण हे वातावरण अगदी तसंच आहे। पूर्ण धुका आहे। मे महिना आहे। मे महिन्याच्या एंडिंगला म्हणजे 25 तारीख आहे आणि जबरदस्त पाऊस सुरू झाला आहे। इथे इंडोर गेमसुद्धा आहेत आणि या बाजूला किड्स प्ले एरिया आहे। ते बसायलाही खूप छान आहे आणि त्या बाजूला ओपन जिम आहे आणि वरती तिकडे स्पा आहे। 25% ऑफ आहे आणि आत्ता सध्या बंद आहे। तर अशा प्रकारे या रिसॉर्टचा हा व्ह्यू आहे बघा। या हॉटेलचा हा काय म्हणतात त्याला, प्लेन। इकडे सुद्धा रूम आहेत आणि मला वाटतं ह्या थोड्याशा लक्झरी रूम्स आहेत।
या बाजूच्या रूम्स आहेत ना, ह्या थोड्याशा प्राईस कमी असलेल्या रूम्स आहेत. तर मित्रांनो, आत्ता एंट्री केली आणि एंट्री करताच हा जो काही नजारा आहे ना, काय कमाल आहे. मला असं वाटतं या हॉटेलमध्ये आल्यानंतर महाबळेश्वरचाच फील येतो आहे. कारण महाबळेश्वरला अशीच हॉटेलं आणि मोठी मोठी झाडं आणि तोच फील या हॉटेलमध्ये आल्यानंतर मला येतो आहे. काय कमाल आहे एकदम. आणि बघा, आज मेची 25 तारीख आहे आणि 25 तारखेचा हा मौसम बघा. पाऊसही पडतो आहे आणि पावसापेक्षा जास्त धुका आहे. गर्द धुक्यात सगळं हे हॉटेल पसरलेलं आहे आणि भारी वाटतं एकदम. तर आम्हाला जी रूम मिळाली ती रूम तुम्हाला मी आत्ता दाखवतो. ह्या कॉटेजेस आहेत, इथं आपल्याला रूम दिली. तर आपल्याला ही 5 नंबरची कॉटेजेस दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या रूम समोरचा हा नजारा बघा किती सुंदर आहे. तिथे बसायची अगदी व्यवस्था केलेली आहे आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. पूर्ण गार्डन व्ह्यू या रूमच्या समोरून दिसतोय. भारी वाटतं एकदम. या ठिकाणी 3 रूम आहेत आणि तिन्ही ठिकाणी टेबल खुर्ची ठेवलेली आहे. आपला हा 5 नंबरचा रूम आहे, तो तुम्हाला आता दाखवतो. तर रूममध्ये एंट्री करताच हा मल्हार दिसतो आपल्याला. मोठासा बेड आहे आणि त्यानंतर इथे बघा 2 पाण्याच्या बॉटल्स आहेत. त्यानंतर चहासाठीचं सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर 2 बिस्किटंसुद्धा दिलेत आणि या ठिकाणी टी व्ही दिलेला आहे. इकडे वॉशरूम, कॉमन बाथरूम आहे. हा मोठासा बेड आणि इकडे वरतीसुद्धा बेड आहे. दोन्ही ठिकाणी AC आहे. तर तुम्हाला मी वरतीही दाखवतो. इथे एक कपाट दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा कंगवा आहे, त्यानंतर ब्रश आहे आणि साबण आहेत, बर्ड्स पण दिलेत. तर अशा प्रकारे हे साहित्यही आहे. इथे काय तुम्हाला मागवायचं असेल तर फोनसुद्धा आहे आणि मेनू कार्डसुद्धा आहे. 4 टॉवेल आहेत आणि अशा प्रकारचे कबाड आहे इथे. आणि इथे आता वरती जाऊया आपण. वरतीसुद्धा मोठा एक बेड आहे. तर वरती आल्यानंतर आपल्याला इथे रेवा दिसते. इथे एक बेड आहे, त्यानंतर इथे कपाट आहे, इथे AC आहे, फॅन आहे. बेड मोठा आहे एकदम, क्वीन बेड आहे. तर अशा प्रकारे वरच्या रूमचा हा नजारा आहे आणि वरतून अगदी खाली बघितल्यावर अशा प्रकारे रूम दिसते आपली. तर मित्रांनो, मस्तपैकी आराम करून संध्याकाळी आपण फिरायला आलोय आणि थेट खंडाळा पॉईंटला आलोय. खंडाळा पॉईंटचा हा नजारा तुम्ही बघा. मस्त गर्द धुक्याने हा पूर्ण पॉईंट न्हाऊन निघालेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6चं वातावरण तुम्ही बघा. तर मित्रांनो, मार्केटमध्ये फिरायला आलोय आणि आत्ता फक्त संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6चं वातावरण तुम्ही बघा. सगळीकडे धुका आणि धुका आहे. मल्हार इकडे कॉफी गरम करण्यासाठी आम्ही हे भांडं ठेवलेलं आहे. पाणी गरम होतं आहे, त्यानंतर कॉफी बनवून पिऊ. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण
कॉफी बनवली आणि समोरचा नजारा बघा, मस्तपैकी पाऊस पडतो. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहे. DJ नाईटसुद्धा आहे, ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि विशेष करून या हॉटेलमधलं रात्रीचं जेवण कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर मला जायचं ना जेवायला, चला. तर आपल्या रूममधील हा नाईट व्ह्यू बघा, किती छान दिसतोय. तर मंडळी आता रात्रीच्या जेवणासाठी चाललोय आणि DJ सुद्धा वाजतोय. शनिवार रविवारी इथे DJ नाईट असते. रात्रीचा व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे इथला. तर रात्रीच्या जेवणासाठी आलोय. इथे सलाड आहे आणि इकडे लोणचं वगैरे ठेवले. इथे सूप आहे. सूप कुठलं, चिकन सूप आहे का? व्हेज मंचाव सूप. आणि हे काय? तर इथे आलू टिक्की आहे. त्यानंतर इथे चाट आहे. 3 प्रकारची भाजी आणि दाल तडका आहे. साधा राईस आहे. त्यानंतर इथे शेजवान राईस, चपाती आणि गुलाबजाम आणि हा मल्ला. आणि इकडे सुद्धा चिकनचे आयटम आहेत, चिकन पकोडा आणि त्यानंतर इथे चिकन कढाई. इकडे आम्ही पहिल्यांदा स्टार्टरच घेतले, नंतर मेन कोर्स घेऊ. आणि हा रात्रीचा अशा प्रकारे या डायनिंग हॉलचा नजारा दिसतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 7 आणि पहाटेपासून इकडे जबरदस्त पाऊस पडतोय. थोडासा पाऊस कमी झाला की आपण नाश्ता करायला जाऊया आणि या रिसॉर्टमधला सकाळचा नाश्ता कसा असतो ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. तर सकाळच्या नाश्त्यासाठी आलो आहे आणि नाश्त्याला बघा शिरा आहे, इकडे इडली आहे, सांबार, चटणी, बटाट्याची भाजी आहे, पुरी आहे, इकडे कॉर्नफ्लेक्स वगैरे सगळं आहे, ज्यूस आहे, चहा आहे आणि इकडे ऑमलेट आणि बुर्जी बनवून देतात लाईव्ह. तर मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता करून आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय आणि काय प्रचंड पाऊस आहे, प्रचंड पाऊस आहे. खरं तर थांबायचं होतं पण खूपच पाऊस आहे. तुमच्या आता मी रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे हॉटेल तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आता जाताना आम्ही ट्रेनने जाणार आहे. 2ची ट्रेन आहे. अगदी 12:30 पासूनच आम्ही तिकीटच्या लाईनला उभे आहोत. मी तिघांचे तिकीट काढले. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. अशा प्रकारे ट्रेनमधील नजारा आहे. नमस्कार. तर तुम्हाला आता आपण घेतलेल्या वेस्ट एंड या हॉटेलबद्दल थोडंसं सांगतो मी. बघा, माथेरानमध्ये कुठल्याही रिसॉर्ट हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर 12 वाजता तुम्हाला दुपारी चेक इन करावं लागतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10चं चेकआउट असतं. तर आपण जे हॉटेल घेतलंय त्याचे रेट आपण ऑनलाईन बुक केलेलं, त्यामुळे आपल्याला खूप कमी रेट मिळाला होता. 5-5.5 हजारामध्ये आपल्याला ती रूम मिळाली होती. परंतु ॲक्च्युली आम्ही जेव्हा त्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो त्यावेळी आपण जी सगळ्यात स्वस्त रूम घेतलेली होती ती तेव्हा अवेलेबल नव्हती आणि 2 रूमचं काम सुरू होतं. त्यामुळे आपल्याला सुपर डिलक्स जी मी तुम्हाला रूम दाखवली ती सुपर डिलक्स रूम आहे आणि त्याची प्राइस जवळपास 12,000च्या आसपास आहे. पण कुठली रूम अवेलेबल नसल्या कारणाने आपण कमीत कमी पैशामध्ये जी रूम बुक केली होती ती रूम आपल्याला मिळाली नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव आपल्याला ती सुपर डिलक्स रूम मिळाली आणि एकच नंबर रूम होती. दुसऱ्या दिवशी मला थांबायचं होतं कारण पाऊस भरपूर पडत होता.
पण मी विचार केला जाऊ दे, उगाच पैसे आपण का वाया घालवायचे. दुसऱ्या दिवशी मला ती 6,500ला रूम मिळत होती. 12,000ची रूम 6,500ला तीच रूम मिळत होती. परंतु मी थांबलो नाही. म्हटलं पाऊस थोडासा कमी झाल्यावर निघेन. तर कुठल्याही तुम्ही हॉटेलला गेलात किंवा वेस्ट एंड या जरी हॉटेलला तुम्ही थांबलात तर 12 वाजता तुम्हाला एंट्री दिली जाते दुपारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता चेकआउट केलं जातं. या हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर एक नंबर हॉटेल आहे. या हॉटेलच्या सर्व्हिसबद्दल सांगायचं झालं तर एक नंबर सर्व्हिस आहे. जेवण तुम्ही बघितलंच होतं. एक नंबर जेवण आहे. खूप छान आहे. क्वालिटी जबरदस्त आहे. चविष्ट एकदम जेवण आहे आणि रोज मेनू बदलतात. व्हेज, नॉनव्हेज बोथ तुम्हाला जेवायला मिळेल. एकंदरीत रिसॉर्ट किंवा जे हॉटेल होतं आपण घेतलेलं ते एकच नंबर होतं. डोळे झाकून तुम्ही ते हॉटेल बुक करू शकता असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. 3 स्टार हॉटेल होतं, पण कमाल हॉटेल होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काही जर तुम्हाला माहिती हवी असेल या हॉटेलबद्दल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर या हॉटेलचा मोबाईल नंबर आणि लोकेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतो. बघा, जे काही रेट्स असतात ना हॉटेल रिसॉर्टचे ते वीकडेज आणि वीकेंडमध्ये सतत बदलत असतात. तर बघा, अगोदर तुम्ही फोन करा कुठल्याही हॉटेलला किंवा या हॉटेलला जरी तुम्हाला तिथे राहायचं असेल तर हॉटेलचा नंबर देतो. त्यांना अगोदर तुम्ही विचारा किती काय रेट आहे त्या रूमचा. आणि ऑनलाईन सुद्धा बघा, कारण ऑनलाईन बऱ्याचशा साईट्स असतात ना त्याच्यावरती कमी जास्त रेट तुम्हाला मिळत असतात. हॉटेल खूप छान आहे. तुम्ही बुक करून तिथे नक्की जाऊ शकता.